उमेदवारांचे नामनिर्देश आहेत, त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला नाही. भाजपचा उमेदवार आहेत आज जेवढे उमेदवारांचे त्यांचे बीजेपीचे बी फॉर्म पोहोचलेले नाही आहेत. वेळेच्या आत त्यांनी बी फॉर्म दिलेले नाही आहेत. ही जी सत्ताधाऱ्यांची जी लोकांना मनमानी कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या वर जर अशी जुलूमशाही करत असते तर आम्ही स्वागत करणार नाही. जोपर्यंत आतून दरवाजा उघडणार नाही, दरवाजा बाहेरून नाही बंद, दरवाजा आतून बंद आहे. आतला दरवाजा बाहेरची माणसं कसं उघडू शकतात? पोलीस येत आहेत, दरवाजा वाजवत आहेत. माझी पोलीस बांधवांना विनंती आहे, साहेब आपण असा अन्याय करू नका. तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे. तुम्ही कुठलेही एक पीआय साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलीस येत आहेत, त्यांना बळजबरी करतायत, दाबा बाहेरनं हे करा. माझी विनंती आहे साहेब, बाहेरून एक तोपर्यंत जोपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरवाजा कुणी उघडू नका. हातून कडी आहे, त्यांना कुणी प्रेशर करू नका. रात्रीचे 2 वाजू दे, सकाळ होऊ दे, उद्यापर्यंत बसू. सकाळपासून जेवलो नाही, इथं झोपल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मुर्द्यावर जावं लागेल, तोपर्यंत एकाला सुद्धा आज जाऊ दे. बापू आज वाटणार म्हणजे टोकन वाटण्याचा विषय नव्हता. टोकन वाटण्याची मुदत उमेदवारासाठी होती. उमेदवार आत आहेत, उमेदवारांसाठी टोकन होतं. उमेदवारांचे आत काही माणसं अडकलेले आहेत. ही बी फॉर्म द्यायला पक्षाची जी काही प्रतिनिधी येतात तो बी फॉर्मचा कागद होता. तो बी फॉर्मचा कागद भाजपचे कोणकोणते पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टीच्या 3 आमदारांचा मतभेदाचा फटका या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झालेला आहे. 3 वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिणीताई तडवळकर आत आले. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 वाजून 5 मिनिटांनंतर आरओ 4 आणि आरओ 5 यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा प्रेशर या ठिकाणी वापरून आपले बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हरकत घेतच आहोत, पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेरामध्ये टिपलेल्या आहेत. मी आपल्याला देखील विनंती करतो की मला तुम्हाला इतक्या वेळेस सांगायचं, ज्या मुलीला बाहेरून खिडकी त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा. खिडकीपाशी माणसं उभारलेत, पण खिडकीतून कागदात जाऊ शकतात. तुम्हाला माहित आहे, हे माणसं काही बनवू शकतात. कागद आत पाठवण्याचं काम खिडकीच्या माध्यमातून चाललंय. आरोनी माईकवर सांगितलं होतं की दरवाजा बंद झाल्यावर, वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही. मला माहित आहे 15 तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. कमीत कमी या 15 दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा. या 15 दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका. या 15 दिवसात तरी पोलिसांचं काम करू द्या. या 15 दिवसात प्रशासनाला काम करू द्या. एवढीच हात जोडून विनंती. ओके.